नमस्कार अमरावती। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मध्यान्ह जेवणासाठी कुठेही सुविधा नाही. त्यामुळे विद्यार्थी लायब्ररीमध्येच जेवण करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांकरिता महाविद्यालय इमारत परिसरातच शेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेड उभारण्यासाठी आवश्यक जागेवर वृक्ष असल्याने ते तोडण्याची परवानगी महाविद्यालयाने 8 मे रोजी महानगरपालिका प्रशासनाला पत्र पाठवून केली. त्यानंतर वनविभागाकडून आवश्यक पाहणी करून जे वृक्ष तोडायचे आहेत त्याचे मार्किंग देखील करण्यात आले आहे. मात्र 2 महिने उलटूनही यावर महानगरपालिकेकडून परवानगी मिळालेली नाही. सुरुवातीला निवडणूक आचारसंहिता असल्याचे कारण देत आचारसंहिता संपल्यावर बैठक घेण्याचे ठरले आहे. त्यानुसार महानगरपालिका आयुक्तांनी 29 जून रोजी बैठक देखील बोलविली होती. मात्र ती बैठक रद्द करण्यात आली. सध्या पावसाळा सुरू असल्याने तातडीने शेड उभारण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला परवानगी द्यावी, अशी मागणी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर नंदकिशोर राऊत यांनी केली आहे. सद्यस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना लंच करण्यासाठी व्यवस्था नाही आहे. मुलं लायब्ररीतच जेवण करतात व त्याची मला जाणीव झाल्यामुळे मी लायब्ररीच्या बाजूला टीन आणि लोखंडाचं एक चांगलं तऱ्हेचं शेड तयार करण्यासाठी टेंडर काढून ते कामसुद्धा एका संबंधित कंपनीला अलॉट केलेलं आहे. ते काम मी एप्रिलमध्येच अलॉट झालेलं आहे, मार्च एप्रिलमध्ये. परंतु तिथे काही 3-4 झाडं, त्यातली अर्धी झाडं तर वाळलेलीच आहे, ही तोडणे आवश्यक आहे व त्यासाठी मी महानगरपालिकेला नियमानुसार अर्ज करून आज 2 महिने झाले. 8 मे 2026 रोजी अर्ज केला होता, परंतु महानगरपालिकेने अद्यापही त्यावर निर्णय घेतला नाही. त्यानंतर आचारसंहिता लागू झाल्यामुळे पुन्हा 1 महिना त्यामध्ये डिले झाला व आताही 29 जून रोजी निर्णय घेणार असे मला सांगण्यात आले आणि नेमकं त्या 29 जून रोजीची मीटिंग परवानगीची रद्द करण्यात येऊन आता ती पुढे ढकलण्यात आली आहे 10 जुलैच्या पुढे, असं मला समजलं आहे. त्यामुळे अत्यंत हे शेड उभे करण्यामध्ये मला बऱ्याच अडचणी निर्माण झालेल्या आहेत व विद्यार्थी वारंवार मला येऊन भेटत आहेत की सर आम्हाला जेवणाची व्यवस्था तुम्ही केव्हा करून देणार. त्यामुळे मी सुद्धा त्यांना उत्तर देण्यास आज हतबल झालेलो आहे. अशी सध्या इथं विद्यार्थ्यांच्याबद्दल व्यवस्था आहे जेवणाविषयीची. आणि कमिशनर मॅडम लड्डा मॅडमला जाऊन भेटलो, उपमहापौर भेंडे साहेब यांना जाऊन भेटलो व त्यावेळेस ते म्हणाले आचारसंहिता संपल्याबरोबर आम्ही करू, पण अद्यापही मात्र निर्णय देण्यात आलेला नाही.